गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ब्रह्मानंदे योगानंद हा असं प्रकरण सुरू आहे आणि त्या प्रकरण समजावून सांगताना 98व्या श्लोकाला आपल्याला सुरुवात करायची आहे. पण तत्पूर्वी आपल्याला एक प्रदीर्घ साधनेच्या अनुभवावरून वरील आनंदाची कल्पना करता येते. म्हणजे त्या उदासीन वृत्तीचा विशेष उहापोह इथे केला गेलेला आहे की उदासीन वृत्तीमध्ये अनुकूल प्रतिकूल भावरहित म्हणजे कुठलंच अनुकूल प्रतिकूल विशेष चिंतन अंतःकरणात नसलेली वृत्ती हा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि 98व्या श्लोकाच्या निमित्ताने असं सांगतायत, विचार व ध्यानादी अभ्यासाने जसा जसा अहंकाराचा विसर पडतो तसा तसा सूक्ष्म दृष्टी झाल्याने येणारा निजानंद अनुभवाला येतो. आता विचार आणि ध्यान असे दोन विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत की विचाराने आणि ध्यानाने आपली अंतःकरण वृत्ती शांत करायची. आता विचाराने कशी करायची, तर अनुकूल प्रतिकूल चिंतन हे आपल्या अंतःकरणात उद्भवतच असतं. माझ्या अंतःकरणामध्ये कधी कधी विषय उपभोग घ्यावा विशेषत्वानी अशी एक अंतःकरणात तयारी होते आणि त्या निमित्ताने मी माझी इंद्रिय ही त्या विषयांकडे आकृष्ट करतो, त्या विषयांचा भोग घेतो आणि त्या विषयांचा भोग घेतल्यावर मला जर अनुकूल जर का कृती घडली आणि अनुकूल विषय भोग मिळाला तर मला बरं वाटतं आणि प्रतिकूल विषय भोग मिळाला तर मला दुःख होतं. पण अशी ही अनुकूल प्रतिकूल वृत्ती जी आहे ती माझं अंतःकरण सुखी किंवा दुःखी करते. आणि आत्मस्वरूपाचा विचार सांगताना मात्र तिथे आपल्याला साधन करावं लागतं की जेव्हा आपली अंतःकरण वृत्ती त्या विषयांकडे जायला निघते तेव्हा मात्र त्या विषयांकडे धावणाऱ्या अंतःकरण वृत्तीला मला थांबवावं लागतं. आणि थांबवून काय सांगावं लागतं की बाबा रे उदय, आत्ता तू जो काय प्रयत्न करत आहेस तो प्रयत्न मात्र तो तुला त्या विषयांच्या निमित्ताने सुख किंवा दुःख देणारा भोग ठरणारा भोगाचा परिणाम म्हणजे सुख दुःखदायक ठरणारा आहे. तर त्यातून तू तुझी वृत्ती काढून घे आणि काढून घेतल्यानंतर मग माझी अंतःकरण वृत्तीला मी समजावून सांगायचं की नको असलेल्या वृत्तीला हवे असलेल्या वृत्तीने छेद द्यायचा आणि मग सोहम म्हणायचं आणि क्षणभर शांत करायची. अंतःकरण वृत्ती जेव्हा शांत होते तेव्हा मात्र मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. असं आपल्याला साधने सतत करावं लागतं. नको असलेला विचार आला की हवे असलेल्या विचारांनी छेद द्यायचा आणि पुन्हा अंतःकरण वृत्तीला शांत करायचं. यालाच म्हणायचं उदासीन अंतःकरण वृत्ती. आता तशी ध्यानामध्येही आहे. ध्यानामध्ये ध्यान करताना बैठकीचं ध्यान करताना आपली अंतःकरण वृत्ती शांत करायची. तिथे मात्र आपल्याला नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद देऊन अशा पद्धतीने नाही. तर ध्यानामध्ये आपल्या श्री गुरूंनी दिलेल्या मंत्रावर आपली अंतःकरण वृत्ती शांत करायची आणि त्या अंतःकरण वृत्तीला शांत केल्यानंतर मग जो माझ्या अंतःकरणावर एक आनंदाचा म्हणजे निजानंदाचा ठसा उमटतो तेव्हा मात्र तो जो आनंद आहे तो ब्रह्मानंद आहे हाच त्यातला विचार मांडायचा आहे. मुख्य विचार काय आहे की त्या अहंकाराचा विसर पडला पाहिजे. म्हणून मग अहंकाराचा विसर पडायचा म्हणजे काय करायचं, त्या अहंकाराला शांत करायचा, विचाराने बाधित करायचा आणि ध्यानामध्ये त्या अहंकाराला सहज शांत करायचं. म्हणजे तिथे कुठलीही विचार प्रक्रिया न वापरता अंतःकरण वृत्ती शांत करायची. म्हणजे विशेष अहंकार आपल्या अंतःकरणात उमटू द्यायचा. कारण सामान्य अहंकार हा सुखदुःखदायक नाहीये, पण विशेष अहंकार असतो. माझ्यामुळे झालं, मी केलं म्हणून जमतंय, माझ्यासारखा अभ्यास कोणाचा नाही, असे जेव्हा विचार आपल्या अंतःकरणात तयार होतात तेव्हा मात्र ते विशेष अंतःकरणातले विचार आहे आणि ते विचार मला सतत छळतात, सुख किंवा दुःख देतात. म्हणून आपल्याला तैसा विचारुनी अहंकार सांडीजे मग अस्तीची वस्तू होईते. म्हणजे अस्तीची वस्तू म्हणजे जी असलेली आहे, म्हणजे जे असं त्याची असे असं जे स्वरूप आहे ते जर मला मीच ते स्वरूप आहे असं कळून घ्यायचं असेल तर मग तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे म्हणजे विचार करून अहंकार सांडा किंवा ध्यानाच्या निमित्ताने अहंकार वृत्ती त्याचा लय करा आणि आपल्या आनंदाशी एकरूप व्हा. हा त्यातला एक महत्वाचा भाग इथे सांगितलेला आहे. इथे पुन्हा बुद्धीच्या सूक्ष्मतेची परिसीमा आता समजावून सांगतायत. तो 99वा श्लोक आहे. अहंकाराचे सर्वांगाने विस्मरण झाल्यावर तो अत्यंत सूक्ष्म होतो. संपूर्ण अंतःकरण लीन झाले नसल्याने झोप लागत नाही.
व देहाचा तोलही जात नाही, बैठकही मोडत नाही. आता इथे बैठकीच्या ध्यानाचा विचार मांडलेला आहे. मागच्या श्लोकामध्ये आपल्याला अहंकाराच्या बाधाचाही विचार मांडलाय आणि लयाचाही विचार मांडलाय. कारण जागृतीमध्ये ही बाधाची साधन आहे. म्हणजे जागृतीमध्ये आपल्याला नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद द्यायचा. पण इथे मात्र काय आहे, अहंकाराचे सर्वांगाने विस्मरण झाले पाहिजे. आता सर्वांगाने विस्मरण व्हायचंय म्हणजे नक्की काय आपल्याला विचार करायचा आहे हे समजून घेतलं पाहिजे, की त्या ध्यानामध्ये ती बाहेर जाणारी जी वृत्ती आहे ती आपल्याला थांबवायची आहे. आणि ती जर आपल्याला थांबवायची असेल तर मग काय करावं लागेल? त्या बाहेरच्या वृत्तीला बाहेर जाण्यापासून रोखायचं असेल तर त्या वृत्तीला काहीतरी एक दुसरं खाद्य द्यावं लागतं. आणि मग ते खाद्य काय आहे? तो आपल्याला श्री गुरूंनी दिलेला गुरुमंत्र. आणि अशा पद्धतीने तो जो गुरुमंत्र आहे त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट व्हायचं. आणि जसं मी माझ्या गुरुमंत्रावर कॉन्सन्ट्रेट होतो तसं काय होऊन जातं, माझा जो अहंकार आहे तो शांत होत जातो. अभ्यासाचा विचार करताना जागृतीमध्ये बाध आहे, ध्यानामध्ये लय आहे आणि अहंकाराचा नाश हा आपल्या हातात नाहीये, तो ईश्वराचा विचार आहे. म्हणजे हे जग जेव्हा संपूर्ण नाहीसं होतं त्यामुळे वेळी मनुष्य नावाची जातच शिल्लक राहत नाही. त्यामुळे तो विचार आता आपल्याला नाही. अभ्यास दृष्टीने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला बैठकीचं ध्यान, चालतं बोलतं ध्यान असा सगळा विचार करावा लागतो. आणि मग बैठकीच्या ध्यानामध्ये आपल्याला अंतःकरण वृत्ती त्या ध्येयामध्ये म्हणजे त्या आत्मस्वरूपामध्ये आपल्याला ती विलीन करावी लागते. आता विलीन करायची या शब्दाचा अर्थ त्या अंतःकरण वृत्तीला आपण आपल्या नामावर म्हणजे दिलेल्या नाममंत्रावर आपण स्थिर करायचं. आणि ते स्थिर केल्यानंतर मग स्थूल देहाचा विसर पडलेला असतो, नंतर सूक्ष्म देहाचा विसर असतो. म्हणजे तिथे सूक्ष्म देह बाहेरच्या वृत्तींमध्ये जाऊन तो काही विचार करत नाही. आणि मग तिथं ती जी नाममंत्रावर असलेली अंतःकरण वृत्ती असते ती सहजच एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्या आनंदाला स्पर्श करून येते. आणि तोच त्या आनंदाचा म्हणूया जो संस्कार आहे तो संस्कार घेऊन ती मग अंतःकरण वृत्ती जेव्हा आपण ध्यानातनं उतरतो तेव्हा मात्र आपल्याला त्या आनंदाचा एक प्लेझंट सरप्राईज मिळतं. म्हणजे एक आनंदाचं एक आपल्या अंतःकरणामध्ये असं छान एक प्रतिबिंब उमटतं आणि ते जे प्लेझंट सरप्राईज असतं ते ध्यान सिद्ध झाल्याचं लक्षण. ध्यानामध्ये झोप लागली नाही पाहिजे. आता ध्यानामध्ये झोपला तर मग त्या झोपेचा दृष्टांत, रेग्युलर झोपेचा दृष्टांत आणि ध्यानामध्ये झोपला याच्यामध्ये फरक काय पडला? माझे श्रीगुरु नेहमी म्हणायचे, कारण आमचा वर्ग नेहमी असायचा तो पावसाळ्यात आणि त्या सज्जनगडावर इतका पाऊस पडायचा आणि लोकांना ध्यान मंदिरात जाऊन तर ध्यान करायची खूपच इच्छा असायची. मग तिथे जाऊन कधीतरी 5 वाजता आम्ही तिथं दर्शनाला गेलो त्यावेळी माझे श्रीगुरु मला म्हणाले, "अरे बघ म्हणे शाली डोलतायत." मी जेव्हा पाहिलं म्हटलं शाली डोलतायत काय? कारण थंडी वाजत होती त्यामुळे ध्यान मंदिरात लोक शाल घेऊन ध्यानाला बसलेले होते. आणि शाल घेऊन ध्यानाला बसलेले होते आणि ते डोलत होते आणि मान खाली पडलेली होती. आता ज्या अर्थी मान खाली पडलेली असते त्या अर्थी काय झालेलं आहे? झोप लागलेली. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तिथे आपल्याला झोप लागता कामा नये किंवा विक्षेप नसला पाहिजे. विक्षेप शब्दाचा अर्थ अंतःकरणातील चंचलता. ती चंचलता बाहेर निघून जाते. ती बाहेरच्या गोष्टींचा विचार करते आणि ती बाहेरच्या गोष्टींचा विचार करत असेल तर आपल्याला ती पुन्हा आत आणायची. म्हणजे आपल्या मंत्रावर अंतःकरण वृत्तीला पुन्हा स्वार करायचं आणि आपण आपला अभ्यास सतत करत राहायचा. म्हणून इथे काय आहे, बाहेर वृत्ती गेली की द्वैताचा अनुभव, त्याला आपण चित्तातील चंचलता, विक्षेप दोष असं म्हणूया. आणि झोपला की त्याला म्हणायचं लय दोष. आता लय चिंतनामध्ये हा लय दोष हा येऊ शकतो आणि तो मात्र अजिबात असता कामा नये. कारण एक तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही सज्जनगडला असतानाच उदाहरण आहे. आणि तिथे एक जण ध्यानाला बसायचे. ते ध्यानयोगी होते. आणि ते ध्यानयोगी होते, ते ध्यानाला बसायचे. आम्ही नवीन होतो. आम्हाला ते 96-97 साली अभ्यास काय करायचं हे काही माहीत नव्हतं. आणि ध्यानाचं मोठं आकर्षणही होतं त्यावेळी. त्यावेळी मी त्यांना विचारलं, की "तुम्हाला आता इथे ध्यानातनं उतरलंय, तुम्हाला आता कसं वाटतं?" तर ते म्हणाले, "मला सुम्म वाटतंय." म्हणजे बधीर झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा मला माझ्या गुरूंचे शब्द आठवले, की ध्यानामध्ये प्लेझंट सरप्राईज मिळालं पाहिजे. आणि ते प्लेझंट सरप्राईज मिळत नसेल आणि हे तर म्हणतायत मी बधीर झाल्यासारखा झालोय. आता बधीर केव्हा असतो माणूस? जेव्हा झोपेत असतो तेव्हा बधिरासारखं वागणं असतं. त्यांना म्हटलं, "तू जाऊन श्री गुरूंना विचार." म्हणजे काकांना विचार. मग काकांना विचारल्यावर काकांनी सांगितलं, "ही झोपच आहे, पण तुम्ही तुमच्या गुरूंना विचारा." कारण ते ध्यानयोगी संप्रदायाचे होते. अशा पद्धतीने आपल्याला ध्यानामध्ये झोप आणि हा पुन्हा
दुसरा दोष आहे विक्षेप दोष, म्हणजे बाहेर पडणारी अंतःकरण वृत्ती ही परवडणारी नाही. मग माझ्या अंतःकरण वृत्तीला स्थिरता यावी असं वाटत असेल तर बैठकीच्या ध्यानामध्ये मी पुन्हा त्या द्वैतानुभवात जाता कामा नये. म्हणजे त्या बाहेरच्या ज्या काय गोष्टी असतील किंवा अंतःकरणात आतमध्ये आपण मी मनोमय द्वैत तयार करतो, त्या कुठल्याही गोष्टींमध्ये माझी अंतःकरण वृत्ती न घालवता मी त्या नामावर स्थिर करावी आणि मग अशा नामावरनं त्या आनंदाकडे जावं, हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे की तो अहंकार हा सूक्ष्म होतो आणि अशा पद्धतीने हळूहळू माझी अंतःकरण वृत्ती ती आनंदाशी तदाकार राहायला लागते. आता 100व्या श्लोकामध्ये एकूण विचार मांडलाय. जेव्हा द्वैताचा अनुभव येत नाही व झोपही लागलेली नसते, त्यावेळी येणाऱ्या आनंदाच्या अनुभवाला ब्रह्मानंद म्हणतात, असे भगवंताने अर्जुनाला सांगितले. म्हणजे द्वैताचा अनुभव नाही याचा अर्थ काय आहे की तो ध्यानाला बसलेला आहे, हे अगदी पक्क. छानपैकी पाठ आणि मान, हा पाठीचा कणा ताठ आहे, मान ताठ आहे, अशा पद्धतीने अगदी भिंतीला टेकून बसा, काही अडचण नाही. आणि अशा पद्धतीने तो ध्यानाला बसलेला आहे. अंतःकरण वृत्तीला बाहेर जाण्याची वृत्ती अजिबात नाही. स्थूल देहाचा विसर पडलेला आहे, बाहेर अंतःकरण वृत्ती जात नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ बाहेर कुकरची शिट्टी वाजली, संध्याकाळी 6:45ला ध्यानाला बसला आणि मग काय असतं, तिथे सगळी स्वयंपाकाची घाई असते. आता हा बसला बैठकीच्या खोलीमध्ये ध्यानाला आणि तिकडे त्याच्या बायकोनी कुकर लावला. आता कुकर लावल्यावर काय झालं, शिट्टी वाजली. आता शिट्टी काय त्याला ऐकू येणार नाही काय? ध्यानामध्ये त्याला शिट्टी ऐकू येईल. पण याचा अर्थ असं लक्षात घ्या की ती जी अंतःकरण वृत्ती आहे ती मंत्र सोडून पळाली नाही पाहिजे. मला आज ध्यान पण थोडं समजावून सांगायचंय. ती मंत्र सोडून पळाली नाही पाहिजे. शिट्टी वाजती वाजू दे हेही मनात नाही, ती वाजतच राहते, पण माझी अंतःकरण वृत्ती मनात, म्हणजे ती राम म्हणजे नाममंत्रावर राहते, ती रामाकारच राहते, तदाकारच राहते. अशा पद्धतीने जी अंतःकरण वृत्ती आहे तिला द्वैताचा अनुभव नसलेली अंतःकरण वृत्ती म्हणतात. आणि मग तिथे झोपही लागलेली नसते, कारण का झोप लागलेली असेल तर शिट्टी ऐकूच येणार नाही. लक्षात घ्या, झोप लागलेली असेल तर कुकरची शिट्टी ऐकूच येणार नाही आणि झोप लागलेली नसेल तर कुकरची शिट्टी ऐकू येईल. पण माझ्या वृत्तीमध्ये जर का विक्षेप असेल तर त्या कुकरच्या शिट्टीला मी विचार करायलाच लागेल, अरे 4 शिट्ट्या झाल्या, हे गेले कुठे लोक, यांनी अजून कुकर कसा बंद नाही केला, 5व्या शिट्टीला तरी यांनी बंद केला पाहिजे. हे जर विचार माझ्या ध्यानात येत असतील तर हा विक्षेप दोष. पण हा विक्षेप दोष आपल्या अंतःकरणात काही नाही. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की असा कुठलाच विक्षेप दोष आपल्या अंतःकरणात नाही, पुन्हा झोपही नाही. तेव्हा मग ती जी वृत्ती असते ती क्षणभर आनंदाशी एकरूप होते आणि मग त्या ठिकाणी कुठलाच दोष शिल्लक राहत नाही. ती अंतःकरणाची एकाग्रता तयार होते, तिथे सूक्ष्मता तयार होते आणि ती अंतःकरण वृत्ती त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होते आणि विलीन होऊन त्या आनंदाचा म्हणजे त्या निजानंदाचा अनुभव घेते आणि त्या ध्येयाशी एकरूप झाल्यानंतर जी काय अंतःकरण वृत्ती आहे, म्हणजे ध्यानाकार अंतःकरण वृत्ती आहे, ती जी काय आनंदाचा अनुभव आणून देते आपल्याला ध्यान उतरल्यावर, त्यालाच ब्रह्मानंद असं म्हणतात. असा या एकूण 100व्या श्लोकाचा विचार आहे. तो गीतेतील श्लोक असा. आता पुन्हा असं जे धैर्यवान अंतःकरण आहे ते कसं मिळवायचं, तर धैर्याने बुद्धीच्या वृत्तींना हळूहळू शांत करून मनाला आत्मस्वरूपात स्थापन करावे. नंतर चित्ताची एकही वृत्ती उठू देऊ नये. आता इथे काय आहे की धैर्याने, आता धैर्याने या शब्दाचा अर्थ शांत अंतःकरण वृत्तीने. आपल्याला ध्यानामध्ये अलगद, हलकेच, हळूवार अशा शब्दांचा वापर केला पाहिजे की ध्यानामध्ये त्या स्थूल देहाचा विसर हा पडला पाहिजे. आता तो पडवायचा असेल तर काय केलं पाहिजे, याचं उत्तर एकच आहे फक्त, की माझी अंतःकरण वृत्ती त्या नामावर सहज असली पाहिजे. आणि ती अंतःकरण वृत्ती श्वास घेत असते तरी सुद्धा त्या अंतःकरण वृत्तीत ते नामस्मरण माझं चालू असतं. अशा नाममंत्राचं जे काय स्मरण आहे त्या ठिकाणी काय होतं, विक्षेप होतो. मग ती वृत्ती बाहेर जाते, बाहेर गेली तर तिला परत आत आणायची. तिथे विचार नाही करायचा, ध्यानामध्ये विचार नाही करायचा आहे. जागृतीमध्ये विचारपूर्वक आपल्याला अंतःकरण वृत्ती शांत करायची. ध्यानामध्ये काय करायचं, ती थेट परत मंत्रावर आणायची. अशा पद्धतीने मी जेव्हा त्या अंतःकरण वृत्तीला धैर्याने, तिला सतत बाहेर जाणाऱ्या अंतःकरण वृत्तीला आत आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती वृत्ती जी आहे तिच्या असं लक्षात येतं की आता बाहेर पडून उपयोग नाही.
किती वेळा बाहेर पडली आपली अंतःकरण वृत्ती तरी हा परत आत आणतोय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो बाहेर अंतःकरण वृत्ती जाऊ द्यायला तयार नाहीये. तो सतत नाममंत्रावरती अंतःकरण वृत्ती ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता यालाच म्हणतात धैर्य. हळू ते धैर्य आपल्या अंतःकरणात प्रस्थापित करावं लागतं आणि ते नामस्मरणाने आपल्या अंतःकरणात तयार होतं. म्हणून चालतं बोलतं ज्ञान नाम जे आहे तेही घ्यावं, कारण तेही एक ध्यानाचा प्रकार आहे. पुन्हा आपण जेव्हा नको असलेल्या विचारांना हवे असलेल्या विचारांनी छेद देतो, तोही जागृतीतला विचार आहे. पण बैठकीच्या ध्यानामध्ये मात्र आपल्याला अंतःकरण वृत्तीला खेचून आत आणावं लागतं. असं करता करता मग ते मन हळूहळू शांत होऊन जातं आणि मग ते आत्मस्वरूपामध्ये विलीन होतं. आता असं जे काय एकही वृत्ती आपल्या अंतःकरणात उमटणार नाही, ती कायम मंत्रावरच राहील, अशी जेव्हा एक स्थिती आपल्याला प्राप्त होते, तेव्हा आपल्याला त्या खऱ्या आनंदाचा लाभ होतो. पण यासाठी मात्र सत्वगुणाचं मोठं सहाय्य असावं लागतं. कारण कुठलंही साधन जर का करायचं असेल किंवा एखादा शुद्ध अभ्यास करायचा असेल, तर तिथे सत्वगुणाची अंतःकरण वृत्ती ही खूप आवश्यक असते. सत्वगुणे भगवत भक्ती असं समर्थ उगाच म्हणत नाही. म्हणून सत्वगुणांमुळेच या सगळ्या गोष्टी घडतात. त्या आनंदाकडे जाणाऱ्या गोष्टी घडतात. म्हणून इथे आपल्याला काय आहे, ते चिंतनातलं आणि ध्यानातलं सातत्य जर टिकवायचं असेल, तर मला सत्वगुणाची आवश्यकता आहे. म्हणजे धैर्यवान साधक जो आहे, तो सत्वगुणाचा असतो. तुकाराम महाराज म्हणतात, "धीर धरी, धीर धरी, धीरापोटी फळे गोमटे." म्हणजे इथं जसं माझं अंतःकरण शांत होत जातं, तसं माझं अंतःकरण हे आत्मस्वरूपामध्ये विलीन होण्याचे क्षण आपल्याला खूप मिळतात आणि अशा पद्धतीने माझी अंतःकरण वृत्ती ही सहज शांत होऊन जाते, ती आनंदामध्ये विलीन होऊन जाते. पुढे आता 102वा श्लोक असं म्हणतोय, ही प्रक्रिया सिद्ध करण्याचे टप्पे आहेत ते सांगतायत. चंचल व म्हणून अस्थिर असणारे मन अनेक संकल्प विकल्पांच्या निमित्ताने बाहेर पडते. त्या संकल्प विषयांपासून त्याला आवरून आत्मस्वरूपात शांत करावे. आता तोच विषय झाला आपला, की ज्या वेळी मन आपलं बाहेर पडेल, मन हे रजोगुणाचं आहे किंवा तमोगुणाचं जास्त असतं, सत्वगुणाचं कमी असतं. मग सत्वगुणाचं कमी असतं त्यावेळी ते सतत बाहेर पडतं. त्या नको असलेल्या विचारांचा विचार करतं आणि ते बाहेर पडतं. मग बाहेर पडलं तर त्याला फिरून आत आणायचं ध्यानाच्या बैठकीच्या साधनेत. पण हे करण्यापूर्वी जेव्हा जागृतीचा विचार असतो, तोही अत्यंत महत्वाचा आहे. कारण जागृतीमध्ये त्या मनाला मी काय काय खाद्य देतोय तेही खूप महत्वाचं आहे. मी सतत टीव्ही पाहत असेल, तर ध्यानामध्ये टीव्हीच्या सिरियल्स आठवल्याशिवाय राहतील काय? ध्यानामध्ये ते समजा मी सतत जर का टीव्हीवर बातम्या ऐकताना ते राजकारण असेल, तर तेही विचार माझ्या अंतःकरणात सतत येणारच आहेत. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपला आहार, विहार इथे माझ्या श्रीगुरूंनी मांडलंय, की माझा आहार तमोगुणी नसला पाहिजे. विहार माझा सत्वगुणी माणसांमध्ये वावर असला पाहिजे. नंतर माझ्या डोळ्यांना मी पुन्हा डोळे तुम्ही पहारे विठ्ठलाचे रूप, हे सगळे विचार जोपर्यंत आपल्या अंतःकरणात रुजत नाही, तोपर्यंत ही चंचल अंतःकरण वृत्ती ठीक होण्याचं कुठलंच कारण नाही. म्हणून ही रजोगुणी अंतःकरण वृत्ती आहे, ती आवरण्यासाठी साधकाला मोठी पराकाष्ठा करावी लागते. कधी कधी त्याच्या अंतःकरणात चिडचिड पण होते, की किती ही वृत्ती मला त्रास देते. पण ती चिडचिड झाली तरी पुन्हा त्या चिडचिडीला शांत करायचं आणि काय म्हणायचं, बाबा देवा तू आता माझ्या मदतीला ये, श्री गुरुनाथा तू माझ्या मदतीला ये. कारण श्री गुरु त्याला अनेक प्रकारे समजावून सांगतात त्या अंतःकरण वृत्तीला कसं आवरायचं. इथेच तर खरी त्या श्री गुरूंनी सांगितलेल्या अभ्यासाची कसोटी लागते आपल्या बाजूने. कारण आपण जसं ते म्हणतात तसा तसा अभ्यास करतो, तसं अंतःकरण शांत होतं आणि मग ते रजोगुणी व्यक्तिमत्व हळूहळू त्या सत्वगुणी व्यक्तिमत्वामध्ये बदलून जातं. पुढे आता मन स्थिर झाल्याचा परिणाम हा 103व्या श्लोकाचा विचार आहे. या अभ्यासाने मनावरील तमोगुणाचा मोहात्मक पगडा नाहीसा होऊन ते शांत झाल्याने व त्याचे कामक्रोधादी दोष शमल्याने योग्याला ब्रह्मसुख लाभते. आता इथं योगी शब्दाचा अर्थ आपण म्हणूया ध्यानयोगी असा, कारण आत्ता सगळा जो विचार चाललाय तो ध्यानयोगी चाललाय. मग आता ह्या अभ्यासाने काय होतं, रजोगुणी मनाला आवरायचं, सत्वगुण सतत वर ठेवायचा आणि नको असलेल्या वृत्तींना जागृतीमध्ये आवरायचं. हा सगळा सत्वगुणाचा खेळ आहे. आता त्यांनी काय होऊन जातं, हे रजोगुणात्मक मन जे आहे ते हळूहळू शांत व्हायला लागतं. ते विषयांकडे पांगणारं व्यग्रचित्त ते हळूहळू शांत व्हायला लागतं आणि मग त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीत आनंदाचा अनुभव यायला. मग त्याच्या खुणा काय, तर मोहात्मक मन जे आहे की माझ्या अंतःकरणात पूर्वी जे काय काम क्रोध लोभ मोह मत्सर उमटत होते, ते मात्र आता माझे हळूहळू कमी झालेले आहेत, हे मला जाणवायला लागतं. माझी अंतःकरण वृत्ती ही
पंचदशीच्या अभ्यासाला आता सतत अनुकूल होत आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्वी मी फक्त 15-20 मिनिटं अभ्यासाला बसलो, की माझी अंतःकरण वृत्ती भणभणायला लागायची. आता ही का भणभणायला लागायची? त्याचं कारण ती रजोगुणी वृत्ती आहे. पण आता काय होतंय, तास दीड तास मी अभ्यासाला बसलो, तरी माझी अंतःकरण वृत्ती पंचदशीच्या अभ्यासातनं उठावं अशी होत नाही. म्हणजे अशा रीतीने ग्रंथाभ्यास वाढायला लागतो आणि जसा ग्रंथाभ्यास वाढतो, तसा या जगातील विषयांचा पगडा जो आहे, तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि तो कमी झाला, की हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे कमी होतात. कारण काम, क्रोध केव्हा आहे? जेव्हा मी द्वैतामध्ये म्हणजे दुसऱ्यांबरोबर बोलताना जास्त वेळ घालवतो तेव्हा. मी जर माझ्याबरोबर बोलत राहिलो, तर मग हे अभ्यासाचं बोलणं होत राहतं. अशा पद्धतीने मी जर अभ्यासाचं चिंतन केलं, तर त्या कामक्रोधांच्या विचाराला थाराच मिळत नाही. अशा पद्धतीने आपली अंतःकरण वृत्ती शांत होते आणि ती शांत झाल्यानंतर तो दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतर मग मात्र माझं अंतःकरण हे त्या आत्मसुखाला लाचावतं आणि ते आत्मसुख हेच माझं स्वरूप आहे हे मला कळायला लागतं. त्याने अंतःकरण वृत्ती शांत होते, एकाग्र होते आणि मग मी त्या चंचल अंतःकरण वृत्तीला बाजूला केल्यामुळे मला सहजच आनंदाचा अनुभव यायला लागतो आणि ते असं जे काय योगाला उत्तम सुख लाभतं ते अंतःकरण वृत्ती शांत झाल्यामुळे लागतं. हा 103व्या श्लोकाचा विचार आहे. पुढे 104वा श्लोक आहे. पुढील टप्पे सांगणारे गीतेतील 4 श्लोक आहेत. तर त्या 4 श्लोकांचा विचार आता इथे मांडलेला आहे. ज्या अवस्थेमध्ये योगाच्या अभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त शांत होते व ज्या अवस्थेत ध्यानामुळे सूक्ष्म झालेली बुद्धी आत्मस्वरूपात विलीन होते, त्या अवस्थेत तो योगी सच्चिदानंद घन परमात्म्यातच संतुष्ट होऊन राहतो. 105, 6, 7 या 3 श्लोकांचा एकत्रित अभ्यास आहे. त्यातला आता ह्या योगाचा विचार इथे मांडतायत. आता योगी शब्द आला ना, की नुसता तो ध्यानयोगी किंवा अष्टांग योगी असा नाही घ्यायचा. तो ज्ञानयोगी सुद्धा घेता येतो किंवा तो प्रेमयोगी म्हणजे प्रेमलक्षणा भक्ती करणारा योगी. नाहीतर प्रेमयोगी हे सिनेमातले प्रेमयोगी नव्हेत. ते प्रेमलक्षणा भक्ती करणारे प्रेमयोगी हा त्यातला महत्वाचा भाग आहे, की त्यांच्यामध्ये आणि विठ्ठलामध्ये इतकं प्रेम असतं, की ते प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहतात. आता प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहतात, त्यामध्ये ती अंतःकरण वृत्ती आहे ना, ती द्वैतातली अंतःकरण वृत्ती बाधित होऊन ते प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहिल्यामुळे विठ्ठल ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे सच्चिदानंद रूपता. तो विठ्ठल आनंदाशिवाय त्याच्याकडे काहीच नाही. म्हणून प्रेमलक्षणा करणाऱ्याला सुद्धा जो आनंद मिळतो तोच तो ब्रह्मानंदच आहे, हाही त्यातला विचार करावा लागेल. आता ज्ञानयोगी आहे. आता ज्ञानयोगी काय म्हणतो, हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे समस्त वासुदेवमय आहे. प्रत्येक सृष्टीमध्ये तो विठ्ठल रूप आत्मा भरलेला आहे. म्हणून भरला गणदाट हरी दिसे या पद्धतीने तो आनंदाचा विचार करतो. किंवा ध्यानयोगी चित्तवृत्तीचा निरोध करतो किंवा सोहम साधनेच्या निमित्ताने त्या नामावर अंतःकरण वृत्तीला स्थिर करतो आणि त्या खऱ्या आनंदाचा विचार तो जगतो. अशा पद्धतीने या तीनही प्रकारामध्ये बुद्धीला विशेषत्व काढून टाकलेलं आहे. बुद्धीचं विशेषत्व जेव्हा आपल्या अंतःकरणात सिद्ध होतं, तेव्हा मात्र माझा अहंकार वर येतो आणि मीपणा वाढतो आणि जिथे मीपणा आहे तिथे पुन्हा माझ्या आनंदाचा तिथे भाव कमी झालेला आहे. म्हणून आपल्याला समजावूनच सांगितलंय, मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. मी पण जाणावे. अरे ह्या मीपणामुळे जर माझ्या विशेषत्वाने असलेल्या मीपणामुळे जर माझा सुखदुःखाचा अनुभव येत असेल, तर मला तो विशेषत्वाने असलेला मीपणा तो भगवंतामध्ये समर्पित केला पाहिजे. अशा पद्धतीने तिघही चारही जण हा तोच अभ्यास करत असतात. म्हणजे एक अहंकाराचा लय हाच त्यातला विषय असतो. म्हणून इथे हे सगळे योगी जे आहेत ते सच्चिदानंद परमात्मा स्वरूपातच विलीन होऊन राहतात. पुढे असं म्हटलंय, इंद्रियांना न कळणारे सूक्ष्म बुद्धिवृत्तीलाच जाणवणारे असे जे अपार सुख आहे, त्याचा ज्या अवस्थेत अनुभव येतो त्या अवस्थेत स्थिर झालेला योगी त्या स्वरूपापासून ढळत नाही. आता बुद्धिवृत्तीला जाणवणारे याचा अर्थ इंद्रियांना न कळणारे. आता इंद्रियांना कळत नसेल तर बुद्धीलाही कसं कळणार आहे? पण इथे मात्र माझ्या श्रीगुरूंनी प्रयोग केलाय, बुद्धीलाच जाणवणारे. विचारसागरच्या अभ्यासामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की बुद्धी जाणे न जाणे तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. हा विचार मला इथे आता सहज उमटलेला आहे माझ्या अंतःकरणात. बुद्धी जाणे, आता बुद्धी कशी जाणे, तर मी आत्मा आहे या वृत्तीला जाणे.
आणि पुन्हा काय आहे की बुद्धिवृत्तीलाच जाणवणारे असा जर विचार केला ध्यानाच्या निमित्ताने, तरी सुद्धा तो कसा आहे की त्या बुद्धिवृत्ती शांत झाल्यामुळे त्या ध्यानकाली ती बुद्धी शांत होते आणि तो चिदाभास त्या स्वरूपाशी एकरूप होतो. पण त्याचा जो ठसा उमटतो तो कुठे उमटतो? तो अंतःकरणात उमटतो. आणि अंतःकरणात उमटल्यावर जे प्लेझंट सरप्राईज मला मिळतं ते मला कशा पद्धतीने कळतं? तर ते वृत्तीच्या स्तरावरच कळतं, म्हणून बुद्धीला जाणवणार. अशा पद्धतीने ते बुद्धीला जाणवणारं आणि इंद्रियांना न कळणारं, इंद्रिया नेणता भोगीच आहे, असं त्याचं वर्णन ज्ञानदेवांनी केलेलं आहे. याचा अर्थ इंद्रिय जड अचेतन आहेत, मग त्या इंद्रियांना काय कळणार? त्या डोळ्याला आत्मानुभव काय येणार आहे? त्या कानाला आत्मानुभव काय येणार आहे? मग डोळ्यांनी कानाने काय करायचंय? मग डोळ्यांनी कानाने काय करायचंय? अभ्यास करायचाय. म्हणजे काय करायचंय? हे जे शब्द आहेत ते डोळ्याला दिसण्याची व्यवस्था आहे. छान आहे की नाही? डोळे आहेत म्हणून. मग डोळ्यांनी ते शब्द पाहावेत, अंतःकरणाने ते वाचावेत आणि अंतःकरणाने वाचून त्याचा अर्थ लावावा आणि अर्थामागचा अनुभव घ्यावा. म्हणून इथे काय आहे की असा जो आनंदामध्ये स्थिर झालेला योगी आहे तो मात्र त्या मूळ स्वरूपापासून ढळत नाही. याचा अर्थ काय आहे की माझं जे मूळ स्वरूप आहे ते इंद्रियातीत आहे, ते बुद्धीच्या पलीकडे आहे. बुद्धीला बोध होण्याचं कुठेही काही कारण नाही. बुद्धी जाणे न जाणे म्हणजे याचा अर्थ जाणे हे वृत्तीच्या स्तरावर आणि न जाणे याचा अर्थ बुद्धीला बोध होण्याची कुठलीही व्यवस्था नाही. अशा पद्धतीने बुद्धी जड अचेतन किंवा तेज तत्वाची आहे, तिला अनुभव येण्याचा कुठलाच विचार नाही. म्हणून इथे आपल्याला जे काय अद्वैत विचारांचा जो विचार आहे तो असाच आहे की बुद्धिवृत्ती शांत झाल्याशिवाय आनंदाचा अनुभव येत नाही. जागृतीमध्ये ती म्हणूया बुद्धी बाधित होते, ध्यान योगामध्ये ती विलीन होते आणि प्रेम लक्षणेमध्ये ती विठ्ठलमय होते. अशा पद्धतीने ती आनंदाची वृत्ती ही सतत त्या अहंकार रहित अवस्थेतच असते, म्हणजे विशेषत्वाने असलेल्या अहंकारात नसते. एवढाच विचार करावा. कारण का नाहीतर लोक म्हणतील की मग बुद्धीचा जर का विचार केला नाही तर त्याचे व्यवहार चुकतील. नाही, त्याचा व्यवहार काही चुकणार नाही, कारण बुद्धी बाधित झालेली असते, त्यामुळे व्यवहाराचा करता तो नसतो. हा भाव आपल्याला मुख्य लक्षात घेतला पाहिजे. जो लाभ झाल्यावर त्याहून अधिक दुसरा कोणताच लाभ नाही असे मानणारा तो ज्या अवस्थेत स्थिर होतो त्यात डोंगरा एवढ्या दुःखाने सुद्धा विचलित होत नाही. ज्यावेळी त्याला जे मिळालेलं असतं, परमार्थ शब्दाचा अर्थ परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य. असं श्रेष्ठ प्राप्तव्य प्राप्त झाल्यानंतर तिथे काही मिळवायचं असं काही शिल्लक राहत नाही. कारण हे सर्व चाललंय कशासाठी? हे चाललंय ते आनंदासाठी चाललंय. त्याच आनंदाशी मी एकरूप झालो. आता तो मला कुठल्याही पदार्थांवर, व्यक्तींवर आणि वस्तूंवर अवलंबून नसलेला आनंद तो मला कळलाय. आता त्याशिवाय मला आणखीन काय कळून घ्यायचंय? अशा पद्धतीने तो आनंदाशी एकरूप होतो योगी आणि मग तो सुखदुःखातीत होतो. अशा पद्धतीने तो सुखदुःखातीत होतो आणि सुखदुःखातीत झाल्यानंतर मग त्या आनंदाशी एकरूप होतो. स्वामी माधवनाथांचं एक फार सुंदर उदाहरण त्या वेळचे लोक मला सांगायचे की त्यांच्या जावयाचं निधन झालं आणि त्यांना ती बातमी ती त्या डेस्कच्या समोर म्हणजे त्या माईक समोर बसल्यावर त्यांच्या पुढे आली की जावयांचं निधन झालेलं आहे. एखादी व्यक्ती असती तर तिने काय केलं असतं, आता प्रवचन आपलं नंतर ठेवूया आणि आपण नंतर जाऊया, म्हणजे आधी जाऊया तिकडे आणि मग त्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तिथे आपण जाऊन सांत्वन करूया आणि मग पुढे आपण उद्याला घेऊया. पण तसं नाही, त्यांनी जणू काही झालंच नाही अशा अवस्थेत 1 तास ज्ञानेश्वरीचं प्रवचन केलं, शांत चित्ताने उठले आणि ते कोणाचाही विशेष नमस्कार न घेता ते त्यांच्या कार्याला निघून गेले. इतकी अंतःकरण वृत्ती शांत. हे डोंगरा एवढं दुःख आहे आणि त्या दुःखातही त्यांची अंतःकरण वृत्ती शांत राहिलेली आहे, हा मोठा विशेष आहे. ती जीवन मुक्त झाल्याची लक्षणं आहेत, ती योगाची लक्षणं आहेत. त्या दुःखाच्या संयोगाच्या प्राप्तीच्या वियोगाला विचलित न होण्याला योग असे म्हणावे. म्हणून इथे सुख झालं आणि दुःख झालं तरी सुद्धा त्याची अंतःकरण वृत्ती उदासीन असते. तो कुठलाही व्यवहार हा अत्यंत शांत चित्ताने करतो. हे मी माझ्या श्री गुरूंच्या ठिकाणी सुद्धा पाहिलेलं आहे, अनेक घोर प्रसंगातही पाहिलेलं आहे. मी आता आणखीन वेगळं काही सांगत नाही. त्या योगाचा चित्ताने निर्धारपूर्वक अभ्यास करावा. म्हणून या 104, 5 आणि 6, 7 या श्लोकांचा जो विचार आहे तो आपल्याला त्या आनंदाकडे घेऊन जाणारा विचार आहे. म्हणून इथे ध्यानयोगी हा विशेषत्वाने जरी सांगितलेला असला तरी आपण त्या ज्ञानयोगाचाही विचार केला पाहिजे आणि प्रेमलक्षणा भक्ती करणाऱ्याच्या
करणाऱ्या प्रेमयोगाचाही विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने कर्मयोगाचाही विचार आहे. त्या कर्मयोगामध्ये तो अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत ठेवतो आणि त्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणजे पुन्हा आत्मानात्म विचार कोणाला चुकलेला नाहीये, पण तरी सुद्धा जी पूर्वतयारी लागते ती सगळी पूर्वतयारी 104 ते 7 या श्लोकामध्ये सांगितलेली आहे आणि ती तयारी आपल्याला अभ्यासपूर्वकच करावी लागेल, तरच मी ते ब्रह्मानंदे योगानंद हा प्रकरण समजलं असं म्हणू शकतो. पुढे 108वा जो श्लोक आहे त्या विषयांचा थोडक्यात सारांश. आतापर्यंत जे आपण अभ्यास केले म्हणजे उदासीन वृत्तीचा विचार केला, तो विचार आता थोडक्यात असं सांगताय, निष्पाप योगी या रीतीने अंतःकरण वृत्ती सतत आत्मस्वरूपात स्थिर करीत ब्रह्मानुभव रूप आनंदाचा सहजतेने अनुभव घेतो, म्हणजे घेत असतो. म्हणजे इथे काय आहे, ही निष्पाप योगी. आता निष्पाप योगी या शब्दाचा अर्थ निर्मळ अंतःकरणाचा योगी. त्याच्यामध्ये गजानन महाराजांचंही उदाहरण घेता येईल, बाळूमामा पण आहेत किंवा अक्कलकोटचे स्वामी महाराज पण आहेत. ते योगी होते, योग्यांचं उदाहरण आहे. किंवा आपण ज्ञानलक्षणा भक्तीचे विचार केला, माऊली तर योगीही होती आणि ज्ञानलक्षणाही विचार होता. नंतर समर्थही तसेच होते, तसेच एकनाथ महाराजही होते, तुकाराम महाराजही होते. म्हणजे हे योगी जे आहे ती अंतःकरण वृत्ती धैर्याने सतत त्या आत्मस्वरूपाशी ते एकरूप ठेवतात आणि त्या एकरूप असलेल्या अंतःकरण वृत्तीने जीवन जगतात आणि त्यामुळे त्यांचं जीवन हे निष्पाप होऊन जातं. अत्यंत निरागस जीवन असतं. निष्पाप शब्दाचा अर्थ लहान मूल जितकं निरागस असतं तेवढी ही संत मंडळी निरागस असतात. त्यांच्या अंतःकरण वृत्तीमध्ये फायदा तोट्याचा विचारच नसतो. आमचेच विचार सतत फायद्या आणि तोट्यात असतात. हे केल्याने मला काय फायदा होईल आणि ते केल्याने मला काय फायदा होईल, असं हे निष्पाप मन नाही. ते निष्पाप मन अत्यंत निर्मळ असतं. प्रत्येकाविषयी ते याला जीवनमुक्त कधी होईल आणि याला कधी आनंदाचा अनुभव येईल अशा पद्धतीने ती अभ्यास करणारी वृत्ती ही सतत शिष्याला आनंदात रत होण्यासाठी मदत करत असते. असं निष्पाप मन जे आहे ते निष्पाप मन आपलं जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत ती अंतःकरण वृत्ती त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होण्यास तयार नसते. म्हणून मला असं निष्पाप अंतःकरण वृत्ती, निर्मळ अंतःकरण वृत्ती तयार करावी लागेल, तेव्हाच साधकाची वृत्ती ही आनंदाकडे निघून जाण्यास सहज अनुकूल होईल. पुढे प्रयत्नांच्या सातत्याने फळ मिळते हा सांगणारा 109वा श्लोक आहे. गवताच्या काडीच्या टोकाने समुद्राचे पाणी थेंबा थेंबाने उपासण्याला न कंटाळता ते उपसावे त्याप्रमाणे न कंटाळता मनाचा निग्रह केल्यास योग सिद्ध होतो. आपल्याला ते समुद्राच्या पाण्याचं उदाहरण दिलंय. थेंबा थेंबानी पाणी आपण बाजूला काढावं, समुद्र आटवून टाकायचा आहे आणि त्या काडीनिश आटवायचं आहे गवताच्या. मग काय करायचंय, थेंबा थेंबानी पाणी ते बाजूला करायचे. सांगितलंय ना एकदा आपल्या गुरूंनी, तुला समुद्र आटवायचा आहे, मग तो आटवायला बसायचं तिथे. कधी विचार करायचा नाही ते केव्हा थेंब पुरतील का मध्येच मी मरून जाईल, तो विचार नाही करायचा. यालाच तर म्हणतात प्रयत्न. यत्न तो देव जाणावा हे समर्थांचं म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीने जोपर्यंत मी यत्नांची पराकाष्ठा करतो तेव्हा मात्र मला असं सुख प्राप्त होतं. म्हणून इथे काय आहे, मनाचा निग्रह झाला पाहिजे. मनाचा निग्रह करताना खूप काही त्याच्यामध्ये विघ्न आहेत, अनेक दोष आहेत. ते दोष येतात आणि जातात. मन अंतःकरण रजोगुणी असल्यामुळे ते सतत बाहेर जायला बघतं. अनेक जन्मांचा जो संस्कार आहे तो अंतःकरण वृत्ती आपल्याला बाहेर न्यायला बघते. पण आत्ताची जी माझी सत्वगुणाची विचारधारा आहे, श्री गुरूंची विचारधारा आहे सांगितलेली, ती अंतःकरण वृत्ती आत वळवायची, म्हणजेच ती अंतःकरण वृत्ती रामाकार करायची. अशा पद्धतीने अंतःकरण वृत्तीला आपण सतत जेव्हा नको असलेल्या वृत्तीतनं आतमध्ये आणू तेव्हाच खरा हा अभ्यास होतो. म्हणून इथे प्रयत्नांची मोठी पराकाष्ठा लागते. आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मुख्य विचार असा आहे की आज अभ्यास सुरू केला आणि मी आता महिन्या 2 महिन्यांनी बघायला लागलो तर लगेच ते काय बदल दिसत नाही, वर्षानुवर्ष मध्ये जातात. कारण अनंत जन्माचे संस्कार असतात, ते काही एकाच झटक्यात निघत नाही. आता कोणी एखादा जनक राजासारखा असतो तो वेगळा आहे, आता मी तो नाही, एवढं लक्षात आलं की माझं काम झालेलं आहे. म्हणून अभ्यास करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, हाच त्यातला विचार आहे. वेदामध्ये समाधी सुखाचा उल्लेख आहे. आता इथे समाधीचा विचार मांडला गेलेला आहे. 110व्या श्लोकाचा विचार. यजुर्वेदातील मैत्रायणीय शाखेत शाकायंत नावाच्या ऋषीने त्याला शिष्यभावाने शरण आलेल्या बृहद्रथ नावाच्या राजर्षीला प्रथम समाधीची साधना सांगून ब्रह्मसुखाचे स्वरूप सांगितले. आता इथे समाधीचा विचार काय आहे. समाधीमध्ये
म्हणूया आपण निदिध्यासनाचा तो विचार आहे की निदिध्यासनामध्ये पुन्हा अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता किंवा धारणा, ध्यान, समाधी. आता झोपेचं उदाहरण घेतलं की मग ती जी काय सगळी आपल्याला कॉट आपण सजवतो ती मऊ उशी, पांघरुण वगैरे, गादी वगैरे, हा धारणेचा विषय आहे. नंतर मग आता काय आहे? ध्यान. आता ध्यान म्हणजे काय की त्या झोपेच्या अलीकडचा जो क्षण आहे तो ध्यानाचा क्षण आहे आणि झोपेमध्ये गेला की झाला समाधी सुखाचा सोहळा. अशा पद्धतीने जो विचार आहे तो आत्मस्वरूपाच्या विचारातनं आला पाहिजे. म्हणजे तो आत्मानात्म विचारातनं आला पाहिजे. नंतर पुन्हा बैठकीच्या ध्यानातनं तो सोहळा सिद्ध झाला पाहिजे, असा समाधी सोहळा. आणि ही जी काय समाधी साधण्याचा जो विचार आहे तो विचार आपल्याला या बैठकीच्या ध्यानातनं आपल्याला सहज सिद्ध होतो किंवा आत्मानात्म विचाराच्या निमित्ताने पुन्हा सोहम म्हणून तो आत्मा मी आहे अशा पद्धतीने सोहम म्हणायचं आणि अंतःकरण वृत्ती शांत करायची. अशा पद्धतीने तो ध्यानाचा विचार समाधी सोहळ्यापर्यंत जाऊ शकतो. खरा जो आनंदाचा क्षण आहे त्याला आपण समाधीचा विचार त्याला असं म्हणूया. पुढे आता चित्तशांतीला दृष्टांत, पुन्हा आता खाली उतरून चित्तशांतीचे विचार आता सांगायला 111व्या श्लोकाच्या निमित्ताने सुरुवात झालेली आहे. इंधन संपलेला अग्नी ज्याप्रमाणे त्याचा तोच विचतो त्याप्रमाणे वृत्ती शांत झाल्यावर चित्तही स्वतःच्या कारणात ब्रह्मसुखात शांत होते. आता जो अग्नी आहे, उदाहरण दिलंय की अग्नी आहे तो जळतो आणि ते लाकूड जळतं अग्नी स्वरूपात आणि मग ते जळल्यानंतर हळूहळू ते शांत होऊन जातं. याचा अर्थ काय आहे? त्याचाच तो अग्नी विझतो. आग लागते ते म्हणणं आहे की आपण चालू कोळसा पेटवला, बरोबर आहे, पण तो कोळसा विजायची जेव्हा प्रक्रिया असते तो अग्नी मात्र त्याचा तोच थंड होतो. तसंच आपल्या वृत्तीचं आहे. आपली वृत्ती जी आहे त्याच्यात आपण इंधन टाकत बसलो रजोगुणात्मक पद्धतीने की ते विषयांचं इंधन सतत टाकत बसलो तर वृत्ती एकाग्र राहत नाही, ती अनेकाग्र वृत्ती होते. मग आता काय होऊन जातं, जसं सत्वगुणामध्ये साधन करून मी वृत्तीला शांत करतो तशी ती वृत्तीचं जे मूळ स्थान आहे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये ती लीन होते. म्हणजे वृत्ती आली कुठनं असं जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा वृत्ती मुळातच जडाचेतन आहे. मग वृत्तीला सहाय्य कोणाचं आहे? चिदाभासाचं सहाय्य आहे. म्हणजे पुन्हा काय आलं, कार्यकारण भाव संबंध जोडायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला पर्यायाने कारणत्व कल्पित रूपाने ब्रह्मस्वरूपाला द्यावं लागतं. कार्यकारणातीत असलेलं ब्रह्म कल्पित स्वरूपात या वृत्तीचं खरं कारण आहे. म्हणून वृत्ती शांत अवस्थेमध्ये आपल्याला स्वरूपाचाच अनुभव येतो. म्हणजे वृत्ती शांत होते याचा अर्थ वृत्ती स्वरूपात उरत नाही. म्हणजे वृत्तीचं विझणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता वृत्ती विझली की मला काय आहे, ती आनंदाची अभिव्यक्ती होते. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की आपली अंतःकरण वृत्ती चित्तामध्ये जो विषय मी धारण केलेला आहे म्हणजे माझा मंत्र, माझा राम, माझा विठ्ठल, त्या रामाशी विठ्ठलाशी आत्मस्वरूपाचा विचार करून असू देत किंवा पुन्हा प्रेमलक्षणेने त्या सगुणाचा विचार असू दे, ती रामाकार होणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि अशी रामाकार वृत्ती झाली तर मग काय आहे, तिथे आनंदाचे डोही, आनंद तरंग हा विषय पूर्ण आहे. पुढे आता 112वा श्लोक पुढे काय होते हे सांगणारा आहे. असे आपल्या अंतःकारणामध्ये लीन होऊन इंद्रियाच्या विषयांपासून मन निवृत्त झाल्यावर सत्य स्वरूप ब्रह्माच्या अनुभवाची इच्छा करणाऱ्या साधकाच्या दृष्टीने साधनांवर अवलंबून असलेले सुखादी मिथ्या ठरतात. असं एक 4-5 प्रकारे इथे माझ्या श्रीगुरूंनी फार सुंदर विचार मांडलेला आहे. तो पुढे काय होते, शेवटी काय आहे, पुढे काय, असा एक प्रश्नच आहे. आणि त्या पुढे कायचं उत्तर आता इथे या निमित्ताने दिलंय आणि ते 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने दिलंय. पहिलं जे आहे ते चित्त स्वतःचे जे कारण सत्व त्यात लीन होते. आता चित्ताचं मूळ स्थान काय आहे, पुन्हा अंतःकरण वृत्ती. आता वृत्ती शब्दामध्ये काय आहे, तिथे चिदाभासाचा विचार आहे. मग चिदाभास अंतःकरण वृत्तीत आहे. मग आता अंतःकरण वृत्तीत चिदाभास आहे याचा अर्थ तिथे आत्मस्वरूपाची तिथे काय आहे, ओळखण आहे. कारण चिदाभास हा कुठला आहे, तो मूळचा आत्मस्वरूपातनं आलेला आत्मप्रकाश आहे. मग त्या आत्मप्रकाशाच्या साह्याने पुन्हा या चित्तामध्ये काय होतं, अवधारणात्मक वृत्ती. मग आता एखादा विषय अवधारण केला जातो. मग आता अवधारण कुठला विचार केला, तर आराम किंवा पुन्हा आत्माराम असा विषय अवधारण केला. मग आता अवधारण केल्यावर काय झाली, वृत्ती रामाकार झाली. आता वृत्ती रामाकार झाली या शब्दाचा अर्थ वृत्ती शांत झाली आणि त्या ठिकाणी रामस्वरूपाचा अनुभव आला.
म्हणून चित्त स्वतःचे जे कारण सत्व त्यात लीन होते, ध्यानामध्ये ते लीन होते. ज्ञानेंद्रियांच्या शब्द स्पर्शादी विषयांच्या इच्छेपासून मन निवृत्त होते. आता हा बाधितानुवृत्तीचा विचार आहे. हा जागृतीच्या साधनेतला विचार आहे की जागृतीमध्ये नको असलेल्या वृत्तींना, म्हणजे शब्द स्पर्श रस रूप गंध सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, पुन्हा अशा पद्धतीने जे काय बाहेर माझं वृत्ती पांगत होती त्या वृत्तीला मी शांत करतो. जयाचे वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. आता हे रघुनाथाचं भजन नामाच्या निमित्ताने, आत्मानात्म विचाराच्या निमित्ताने हे रघुनाथाचं भजन होतं. आणि त्या शब्द स्पर्शादी विषयातनं मिळणाऱ्या सुखाला मी बाजूला करतो आणि खऱ्या आनंदाकडे निघून जातो, म्हणजे आत्मस्वरूपाकडे निघून जातो. मन इच्छेतनं, विषय भोगाच्या इच्छेतनं निवृत्त होतं आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. अशा पद्धतीने सुद्धा मन रामाकार होण्याची व्यवस्था आहे. अशा साधकाला सद्रूप व ब्रह्मा सुखाची इच्छा असते. म्हणून असा जो आत्मानात्म विचार करणारा जो साधक असतो त्याला सद्रूप ब्रह्मस्वरूप ते मी आहे अशा पद्धतीने जाणून घेण्याची इच्छा असते, तो त्या दिशेलाच त्याचा प्रवास सतत करत राहतो. ज्ञानेंद्रिय व मन यावर अवलंबून असलेली सुखे आगमापायी येणारी जाणारी असल्याने ती मिथ्या असतात असा त्याचा सहजच निर्णय होतो. म्हणजे हे सगळं करायला पुन्हा मिथ्या विचार हा कुठेही चुकलेला नाही. म्हणून ही सृष्टी कशी आहे? मिथ्या आहे. जीवसृष्टी विवेके चाले असं समर्थांचं म्हणणं आहे. पर्णाळी पाहोन चाले. आता पर्णाळी जर का, म्हणजे पानावरची आळी जर का एका पानाचा आधार सोडायचा असेल तर दुसऱ्या पानाचा घेते सोडते, तर मग मला हे जग मिथ्या आहे असा विचार करून ते जगाचा आधार जो आहे तो सोडून द्यायचा आहे. आणि जगाचा आधार सोडून मग आधार कोणाचा घ्यायचा आहे? तो माझ्या स्वरूपाचा घ्यायचा आहे. मग आधी काय करावं? विठ्ठलाला आधार करावं. आणि विठ्ठलाला आधार करता करता तोच विठ्ठल रामरूप आहे अशा पद्धतीने विचार करावा. आणि मग या विठ्ठलाच्या सत्तेवर भासणारं हे मिथ्या जग आहे ते कसं आहे? ते येणारं आणि जाणारं आहे. मग आता काय आहे? ते येणारं आणि जाणारं असेल तर त्याच्यात माझी अंतःकरण वृत्ती अजिबात व्यग्र होता कामा नये. मग ती विठ्ठलाकार अंतःकरण वृत्ती विठ्ठलाशी एकरूप होते, म्हणजे आत्मारामाशी एकरूप होते आणि पुन्हा त्या जगाकडे पाहते. तेव्हा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म अशा पद्धतीने ती अंतःकरण वृत्ती डेव्हलप होते. म्हणून इथे काय आहे की साधकाच्या दृष्टीने साधनांवर अवलंबून असलेले सुख मिथ्यादी ठरतात, हे ठरतात आणि मग आनंदाचा अनुभव येतो. आणि मग जेव्हा दृष्टीने तो पाहायला लागतो आनंद दृष्टीने, तेव्हा भरला घनदाट हरी दिसे हा त्यातला विचार असतो. आता पुढे 113वा श्लोक असं सांगतोय, चित्तामुळे संसाराला अस्तित्व असल्याने चित्तच स्वस्थ व शांत करण्याचा प्रयत्न करावा. चित्त ज्यामध्ये गुंतून पडते तसाच तो माणूस होतो, हे चिरंतन रहस्य आहे. आता चित्त म्हणजे काय? अवधारण केलेली वृत्ती. आता तिने विषय अवधारण केलेला असेल तर ती विषयांमध्ये रमते रंगते, म्हणजेच अनुकूल सुख प्रतिकूल दुःख अशा पद्धतीने ती सतत सुखाचा भोग घेते आणि म्हणते की काय वीट आला. आणि मग पुढे तीच वृत्ती जर का मी आनंदाच्या अभ्यासासाठी, म्हणजे पुन्हा आत्मानात्म विचारांनी, नामस्मरणाच्या विचारांनी, ध्यान करण्याच्या निमित्ताने ती वृत्ती मी जर सतत रामाकार आत्माकार विठ्ठलाकार ठेवण्याचा प्रयत्न केला तर तीच चित्तवृत्ती मला आनंदाकडे घेऊन जाते. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. आता तुझे रूप चित्ती राहो, मनी राहो नाही म्हणलं. त्या चित्ती राहो मध्ये चित्तामध्ये अवधारणात्मका वृत्ती, तिथे वृत्ती तदाकार वृत्ती आहे, अंतःकरण वृत्ती. आता ती फक्त पूर्वी जी विषयाकार होती ती मात्र आता रामाकार झाली. अशा पद्धतीने आपल्याला हे विचार जर केले तर ती विषयाकार अंतःकरण वृत्ती आहे ती रजोगुणात्मक असते आणि तदाकार म्हणजे रामाकार वृत्ती आहे ती मात्र सत्वगुण प्रधान असते. असे विचार आपल्या मनात पक्के आले तर मग काय आहे? त्या रजतमातनं अंतःकरणाला सोडवणं, चित्ताला सोडवणं आणि पुन्हा चित्त शब्दाचा अर्थ पुन्हा चित्त प्रवाही असतं, जलतत्वाचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता त्या प्रवाहाला कुठे वाट करून द्यायची? त्या रामस्वरूपाकडे जाण्याची वाट जर का मी करून दिली तर मी माझ्या आनंदाकडे जातो. म्हणून इथे काय आहे? त्या संसाराचं जे अस्तित्व आहे ते मिथ्या ठरलंच पाहिजे आणि मिथ्या ठरवून चित्त अंतःकरण वृत्ती शांत करण्याचा प्रयत्न करावा. जसं चित्त माणसाचं गुंत, पुन्हा ते संसारात गुंतलं तर सुखदुःख भोगतं आणि जर का राम स्वरूपामध्ये गुंतलं तर ते आनंद भोग घेतं. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. पुढे 114वा श्लोक सांगतो, जगताच्या बाधाचे रहस्य. कारण बाधाशिवाय काही आनंद रूपतेची खऱ्या अर्थाने प्राप्ती होणार नाही. चित्ताच्या प्रसादामुळे साधकाच्या पुण्य पापात्मक कर्मांचा नाश होतो. अशा प्रसन्न चित्त झालेल्या आत्मस्वरूपात बुडून राहून अक्षय सुखाचा अनुभव येतो. म्हणून हा रामाकार
म्हणजे बाधवृत्तीने रामाकार असलेलं जे अंतःकरण वृत्ती आहे ती पापपुण्यातनं दूर करते. पापपुण्य केव्हा आहेत? जेव्हा त्या कर्माचा कर्ता भोगता मी होतो तेव्हा. पण रामकर्ता म्हणसी यश कीर्ती प्रताप, म्हणून रामालाच करता म्हणत जावं. आणि अशा पद्धतीने अंतःकरणात सतत तुम्ही ऐका रे, कानांनी काय ऐका, विठ्ठल ऐका, डोळ्यांनी काय पहा, विठ्ठलच पहा. अशा पद्धतीने मुखी तुझे नाम, अशा पद्धतीने मी जर सतत अंतःकरणात आनंदाचा विचार केला तर मला माझ्या रामाकडे म्हणजे माझ्या स्वरूपाकडे जाण्याची वृत्ती सहज तयार करता येते. आणि मग अशी जी काय वृत्ती सहज शांत राहिलेली असते, कुठलाही प्रयत्न न करता, तिला मात्र काय म्हणतात? त्या आनंदाकार वृत्ती असं म्हणतात. आणि ती जी काय आनंदाकार वृत्ती आहे तोच त्या अभ्यासाचा प्रसाद आहे असं समजायला काही हरकत नाही. आता यासाठी प्रापंचिक ओळखीचा दृष्टांत हा माझ्या पंचदशीकारांनी दिलेला आहे आणि या दृष्टांताचा अभ्यास केल्यावर आपण मात्र थांबूया. माणसाला जशी विषयांची भरलेली दृष्टी सतत दिसते व त्यात तो गुंगून जातो, तसेच जर आत्मस्वरूपाच्या बाबतीत झाले तर बंधनातून कोण मुक्त होणार नाही. फार सुंदर दृष्टांत दिलाय की माणसाची वृत्ती जर सतत त्या विषयांमध्ये गेली तर ती सतत त्या विषयांचा विचारच करत राहते. आता हा विषय भोगून झाला, आता पुढे कोणता विषय भोगायचा. अशा पद्धतीने ते एक विषय झाला की दुसरा विषय, दुसरा झाला की तिसरा विषय, अशा पद्धतीने ती ब्रेक घेतच नाही. पण तीच जर अंतःकरण वृत्ती तिला जर का रामाचं चिंतन करायला शिकवलं, म्हणजे तीच अंतःकरण वृत्ती रामाकार झाली किंवा विठ्ठलाकार झाली, पुन्हा आत्माकार झाली, तर तीच अंतःकरण वृत्ती शांत होऊन जाते. त्यालाच आपण उदास विचारे वेच करी उदासीन अंतःकरण वृत्ती किंवा अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती. अशा पद्धतीने अंतःकरणाचा विचार केला तर ती आत्मस्वरूपामध्ये विलीन होते. कारण वृत्ती ही मुळातच काय आहे? कल्पित आहे. मग आता कल्पिताची निवृत्ती ही नेहमी अधिष्ठान रूप असते. अशा पद्धतीने अध्यस्त अंतःकरण वृत्ती अधिष्ठानमय आत्मस्वरूपामध्ये विलीन होते. आणि ती जर का आत्मस्वरूपाशी विलीन झाली तर त्यालाच म्हणतात बंधनात्न सुटका, कल्पित बंधनात्न सुटका. म्हणून इथे देहतादात्म्य जो विचार आहे तो त्या अंतःकरण वृत्तीला बंधनात टाकणारा विचार आहे. आणि मी देह नाही, मी करता नाही, अशी जी भूमिका जो आहे ती भूमिका मात्र काय आहे? ती आनंदाकडे जाणारी. आपण मागे खूप विचार केलेले आहेत, माझा देह का मी देह. माझा देह, ज्यावेळी माझा देह असं म्हणतो त्या अर्थी तो देह माझ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे कोणापेक्षा वेगळा आहे? आत्मरूप मी पेक्षा वेगळा आहे. मग देहबुद्धी पुन्हा बाजूला केली तर मग कोण आहे मी? आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. अशा पद्धतीने आग्रह आपल्या अंतःकरणात असला पाहिजे की मी कोण आहे हे मला याच जन्मात ओळखायचंय, मला सिद्ध करायचंय. आणि असं जर का सिद्ध झालं तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो, म्हणजेच बंधनातनं मुक्त होतो. म्हणून इथे आत्मस्वरूपाच्या बाबतीत झाले तर बंधनातून कोण मुक्त होणार नाही? म्हणजे बंधनातनं सगळे मुक्त होतील. बंधनातनं मुक्त होण्याचा सगळ्यांना हक्क आहे, म्हणजे मनुष्य जन्मात आलेल्यांना. आणि तो हक्क जसं लोकमान्य टिळक म्हणतात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवीनच. आणि त्यांनी मिळवला. तसंच जीवन मुक्त होणं हा खरा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवीनच, म्हणजे तो मिळवला पाहिजे. याचा अर्थ पुन्हा नित्य प्राप्ताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. हे जर मला कळालं या योगानंद प्रकरणात तर मग योगानंद प्रकरण कळलं असं म्हणायला काही हरकत नाही. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. तुम्ही एक ओवी म्हटली होती, मी पण जाणून त्यागावे. हा, समर्थांची आहे. ब्रह्म होऊनी अनुभव. ब्रह्म होऊनी अनुभवावे. हा, ध्यानाचा तर अनुभव नाहीये सर, परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करतोय. विषय म्हणजे वृत्ती नेहमी बाहेर जात राहते. पण आता जसं तुम्ही सांगितलंय की म्हणजे निग्रह करून, मनाचा निग्रह करून करत राहायला पाहिजे, हे चांगलं कळालं. हा, ती वृत्ती बाहेर जाणं हे स्वाभाविक आहे, कारण अनंत जन्माचा संस्कार आहे. पण ती वृत्ती बाहेर गेली तर की तिथून परत तिला नामावर आणायची बैठकीच्या ध्यानामध्ये. असं सतत करायचं. कंटाळा येऊ द्यायचा नाही. कंटाळा येऊ द्यायचा नेहमी वेळा बाहेर. हो, म्हणजे बोलायचं झालं तर वृत्ती काय आहे ती थोडीशी बोल्ड आहे. म्हणजे
हम्म. हा, बोल्ड शब्दाचा अर्थ मराठीत वेगळा आहे, पण ती बोल्ड आहे त्यामुळे ती बाहेर जायला बघते. पण ती किती वेळा बाहेर गेली तर मी नामावर परत आणायची आणि परत पुन्हा नामावरती कॉन्सन्ट्रेट करायची. पण असं मी जसं एक वर्षभर वगैरे दिला ना व्यवस्थितपणा, दर 15-20 मिनिटं अर्धा तास ध्यानाला, तर मग माझी अंतःकरण वृत्ती ही नामाकार मंत्राकार राहते आणि मग त्या महाकारण देहातनं मला आनंदाचा अनुभव येतो. हा त्यातला भाव आहे. ते प्लेझंट सरप्राईज मिळू शकतो मला. छान समजलंय सर. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण.